हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. त्याचबरोबर आजचा जो उपक्रम आहे हा लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचा आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आपण राबवतोय आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अहिल्याबाईंचा जो काही जीवन प्रवास आहे, जीवन चरित्र जे आहे ते अनुभवलं, त्याच्याविषयी माहिती घेतली. आपल्या सगळ्यांना कल्पना आलीच असेल की अहिल्याबाई होळकर होत्या, त्यांचं एकंदरीत जीवन कसं होतं, त्यांनी किती कठीण प्रसंगांना सामोरं गेल्या आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आपण त्यांच्याविषयी बरीच माहिती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या ह्या आजच्या उपक्रमांमधून आपण जे काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमांमधूनच आपण अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना वाहत आहोत आणि आपण विविध एपिसोड्समध्ये आपण वेगवेगळ्या वक्त्यांना भेटलो, त्यांना ऐकलं, अहिल्याबाईंविषयी ऐकलं. तर आजच्या आपल्या या अहिल्याबाई होळकरांच्या अहिल्याबाई स्मरण अहिल्यादेवी या विशेष उपक्रमामध्ये वक्ता म्हणून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत पुष्पा कोल्हे मॅडम विषयी सांगायचं झालं तर त्या चेंबूरवासी आहेत. त्यांना साहित्याची विशेष आवड आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पालिकेच्या शाळेमधून त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सेवानिवृत्त शिक्षिका आहेत त्या. त्याचबरोबर लेखिका आहेत, कवयित्री आहेत आणि या व्यतिरिक्त अनेक संस्थांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर पुष्पा मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. धन्यवाद कोमल. तर श्रोते हो, नमस्कार. तर श्रोते हो, अहिल्याबाई होळकर अर्थात पुण्यश्लोक रुद्रभक्त देवी अहिल्याबाईंनी केवळ महेश्वराचाच म्हणजे आपल्या राज्याचाच विकास केला नाही, तर भारतातील मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्यांनी नवीन रस्ते बांधले. त्यांनी समाजाच्या दृष्टीने काम केलं आणि समाजाच्या हिताचा, प्रजेच्या हिताचा विचार कायम केला. अशाच पुण्यश्लोक अहिल्याबाई विषयींचा हा पुढचा लेख जो आहे, हा लेख आहे प्रजाहितदक्ष अहिल्याबाई आणि हा लेख श्री सर्वोत्तम या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे, या अंकातून घेण्यात आलेला आहे, ज्याचे संपादक आहेत अश्विन खरे. आणि हा लेख आता आपल्या समोर सादर करतायत पुष्पा कोल्हे मॅडम. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई. नमस्कार. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई. सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी, शतकांमधून एक जन्मते लोकांमधली राणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महती सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. हे वर्ष अहिल्यादेवींच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने दीर्घकाळ राजसत्ता एक हाती सांभाळणाऱ्या अहिल्यादेवींच्या गुणवैशिष्ट्यांचे केलेले हे स्मरण. अहिल्याबाईंमध्ये आपल्याला प्रशासक, राजकारणी आणि उच्च आध्यात्मिक उंची गाठलेली योगिनी असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. अहिल्याबाईंच्या नावामागे लोकमाता हे विशेषण लागण्यास कारणीभूत ठरला तो त्यांचा लोकाभिमुख राज्यकारभार. लोककल्याणकारी कामातून त्यांनी सतत लोकांच्या सोयीसुविधा आणि सुखाचा विचार केला. संवेदनशील अहिल्याबाईंना लोकांच्या सुखदुःखांची जाणीव असल्यामुळेच आपले नाव चांगल्या कामांसाठी नोंदवले जावे एवढ्याच अपेक्षेने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. शिस्तबद्ध पण आपुलकीचा व्यवहार यामुळे त्यांची लोकमाता ही प्रतिमा लोकांच्या मनात खोलवर रुजली. पारदर्शी राज्यकारभार, मानवतावादी दृष्टिकोन, समान सामाजिक न्याय, अपराध्याला त्वरित शासन, सर्व धर्म समभावाचे धोरण आणि प्रजेच्या हिताची जपणूक या सगळ्यांचाच परिणाम म्हणजे अहिल्याबाईंचे उत्तम, शांतिपूर्ण आणि प्रगतिशील राज्य. मातोश्री या स्वलिखित नाटकाच्या प्रस्तावनेत श्रीमती सुमित्रा महाजन यांनी लिहिले आहे की अहिल्याबाईंच्या चरित्र आणि कार्याचा इतका खोलवर परिणाम माझ्यावर झाला की राजनीतीच्या कलंकित काळ्या वातावरणातही स्वच्छ वेदात चारित्र्यासह काम करण्याची प्रेरणा टिकून राहिली.
राजकारणातील स्वपक्षासह विरोधी पक्षातील सगळ्यांसाठी वंदनीय असणाऱ्या माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताईंना लोकमाता अहिल्याबाईंविषयी असणारे प्रेम हे अहिल्याबाईंमधील गुणवैशिष्ट्यांमुळेच आहे हे सर्वश्रुत आहे. एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने ताईंशी जेव्हा अहिल्याबाईंसंबंधी बोललो तेव्हा अहिल्याबाईंविषयी त्यांना वाटणारा आदर शब्दातून प्रकट होत होता. तब्बल 300 वर्षांपूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळात एका स्त्रीने राज्य करणे आणि तेही 26 वर्षे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आणि अनेक दुःखांचा सामना करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विपरीत परिस्थितीत त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास समाजातील रूढ परंपरांच्या सीमा ओलांडणारा होता. अहिल्याबाईंचे कौतुक, त्यांच्या कार्याचा झालेला बोलबाला ही एका दिवसाची कमाई नव्हती, तर अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे ते फळ होते. त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे, निर्णयाच्या मागे खूप अभ्यास असायचा. हा अभ्यास त्यांच्याकडून करवून घेतला त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हाररावांनी. या संदर्भात अनेक पत्रे आजही उपलब्ध आहेत, ज्यात त्यांनी कुठे कसे वागावे, कुठे लक्ष घालावे, कशाचा अभ्यास करावा याबद्दल मल्हाररावांनी खूप तपशीलवार मार्गदर्शन केले होते. त्यामुळे मुळातच बुद्धिमान असलेल्या अहिल्याबाईंच्या गुणांना पैलू पाडण्याचे काम मल्हाररावांनी केले हे मान्यच करावे लागेल. नक्कीच. अहिल्याबाईंच्या कार्याचे नेमके मूल्यमापन करताना तो काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक वातावरण या सगळ्यांचा विचार करणे आवश्यक असते. त्या काळात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणे हे खूप कठीण होते. अनेक अडथळे स्वतःच्या हिमतीवर पार करून ठामपणे पाय रोवून उभे राहणे यासाठी जे असामान्य कर्तृत्व असावे लागते ते अहिल्याबाईंमध्ये होते. म्हणूनच मला त्यांच्या कर्तृत्वाची कायम भुरळ पडत आली आहे. अहिल्याबाईंचे उत्तम, शांतिपूर्ण, प्रगतिशील राज्य याविषयी सुमित्राताईंना अहिल्याबाईंच्या खऱ्या गुरुविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचे निधन झाल्याने त्या काळाच्या रीतिभातीप्रमाणे अहिल्याबाईंनीही सतीवस्त्रे घातली होती. हे तर सर्वांना माहीत आहे. त्यावेळी त्यांचे सासरे सुभेदार मल्हारराव यांनी, आता तूच माझ्यासाठी खंडू आहे अशी त्यांची विनवणी केली. आपण ज्यांच्याकडून राज्यकारभाराचे शिक्षण घेतले आहे त्यांच्याकडून झालेल्या या विनंतीचा मान ठेवत अहिल्याबाईंनी सती न जाण्याचा निर्णय घेत सतीचे वस्त्र काढून ठेवले. सुभेदार मल्हारराव होळकर हे अहिल्याबाईंचे गुरु तर आहेतच, पण त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कारही त्यांच्याबरोबर आजन्म राहिले. सासू गौतमा मासाहेबही त्यांच्या गुरुच म्हणावे लागतील, कारण त्यांच्याबरोबर पुराणशास्त्र वाचताना किंवा ऐकताना फक्त कानाने ऐकले आणि विसरून गेले असे अहिल्याबाईंचे झाले नाही. जे ऐकले त्याचा आपल्या जीवनात कसा अवलंब करू शकू याचाही अभ्यास त्यांनी केला. मल्हाररावांनी त्यांना फक्त राज्यकारभारच नाही शिकवला, तर सैन्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले. सैन्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे गोळा बारूद,
आयुधे यांचा कारखाना चालवण्याविषयी त्यांनी अहिल्याबाईंना शिकवण दिली. अहिल्याबाईंमध्ये आपल्याला प्रशासक, राजकारणी आणि एक उच्च आध्यात्मिक उंची असलेली अशी योगिनी असा त्रिवेणी संगम आपल्याला पाहावयास मिळतो. काही लोक त्यांना देवीतुल्य मानतात, तर काही लोक त्यांना मातोश्री म्हणूनही संबोधित करतात. याबाबत बोलताना सुमित्राताईंनी सांगितले की जिच्या हाती पाळण्याची दोरी, असं न म्हणता जिच्या हाती शासनाची दोरी ती जगाला सांभाळी, क्या बात आहे. असे असते. अहिल्याबाईंनी जनकल्याणाचा अभ्यास सातत्याने केला. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. पाण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था असो, म्हणजे तलाव, विहीर, नदी किनाऱ्याकाठचे घाट असे निर्माण असो, की संस्कृती जपण्यासाठी केलेले संस्कार असो. आपण ऐकतो की कवी अनंत फंदी यांना अहिल्यादेवींनी लोककल्याणाच्या मार्गावर आणला. लोकजागृती करण्याची त्यांच्याकडे असलेली कला अहिल्याबाईंनी हेरली. ब्राह्मणांना नुसती दानदक्षिणा नाही दिली, तर त्यांच्याकडून शिवलिंग निर्माण करून घेतले. जेव्हा आपण भिल्ल सरदाराला वळणावर कसे आणले हे वाचतो, तेव्हा कळते की अहिल्याबाई यांनी भिल्ल हे लूटमार का करतात, त्यांना वठणीवर आणण्यासाठी काय करायला हवे याचा अभ्यास केला. हे सर्व काही त्यांनी भगवान शिवाला साक्षी ठेवून केले. अहिल्याबाईंकडे लोकांना ओळखण्याची कला होती. न्यायदानाच्या वेळी त्या कठोर शासक असायच्या. तुकोजीरावांना त्यांनी पहिल्यापासून मुलासारखं सांभाळलं होतं, पण वेळ आल्यावर त्यांनाही कडक शब्दात सुनावत असत. तुकोजीरावांचा अहिल्याबाईंवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच सुभेदारीची वस्त्रे त्यांच्या नावाने येऊनही त्यांनी राज्याचा सगळा कारभार अहिल्याबाईंवर सोपवला होता. त्यांनी राज्यकारभार सांभाळणे हे पेशव्यांनी देखील मान्य केले होते. चोख हिशोब तोही असा की माझ्या हिशोबात चूक निघाली तर एका कवडीच्या 10 कवड्या मी देईन, असे त्या स्पष्टपणे सांगायच्या. असे अहिल्याबाईंच्या गुणांचे दाखले मिळतात. महेश्वरचा वस्त्रोद्योग असो की स्त्री सबलीकरण करणारे दत्तक विधान असो, पतीच्या संपत्तीत हिस्सा असो, ज्या काळी स्त्री ही उंबरठ्याच्या आत वावरणारी होती, त्या काळी त्यांनी महिलांसाठी वेगळे कायदे सुरू केले. त्यांच्या चरित्रात स्त्री सेनेचा उल्लेख आहे. त्यांनी काही फार मोठी सेना उभी करून लढाया केल्या नाहीत, पण वेळ पडल्यास आपणही लढू शकतो हा आत्मविश्वास स्त्रियांना दिला. अहिल्याबाईंनी महिलांची गरज ओळखून विहिरी खोदल्या, घाट बांधले, लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन कामे केली. मात्र हे सगळे करण्याआधी त्याची माहिती करून घेतली, त्यावर अभ्यास केला, चिंतन केले आणि मग ती कामे केली. ही सर्व उदाहरणे त्यांच्या प्रशासनाची आहेत. असा राज्यकारभार करणे म्हणजे त्यांच्या उत्तम प्रशासनाची वैशिष्ट्ये आहेत. असा राज्यकारभार करणे म्हणजे प्रजेचे मन जिंकण्याचाच राज्यमार्ग. असा राज्यकारभार करणे म्हणजे प्रजेचे मन जिंकण्याचा राजमार्गच. अहिल्याबाई या मार्गावरून कधी ढळल्या नाहीत. त्यांना व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी अनेक दुःखे भोगली. आप्तस्वकीयातील कितीतरी जण एकामागून एक असे त्यांच्या डोळ्यास देखत निघून गेले, तरीही
अहिल्याबाईंनी आपल्या लोककल्याणाच्या कामात जराही कुचराई केली नाही. सुमित्राताईंच्या ओघवत्या वाणीत सुरू असलेले अहिल्यादेवींचे चरित्र नुसते ऐकत राहावे की एकीकडे शब्दबद्धही करावे, या मनाच्या झालेल्या गोंधळात मी ताईंनी सांगितलेले प्रसंग संक्षिप्त करून वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. हातात शिवपिंडी घेतलेली अहिल्यादेवींची प्रतिमा प्रत्येकाच्या हृदयावर कोरली गेली आहे. मध्य प्रदेशचे सांस्कृतिक नगर म्हणून ओळखले जाणारे इंदूर शहर हे अहिल्याबाईंचे शहर म्हणून ओळखले जाते. इंदूरच्या मध्यभागी असलेल्या राजवाड्यासमोरच्या उद्यानात हमखास सकाळी सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी की जय म्हणून आदराने त्यांच्या नावाचा जयघोष होतो. इथे छत्र धारण केलेली मा अहिल्याबाईंची प्रतिमा आहे. येणारे जाणारे सर्वच त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंना प्रजाजनांनी पूजणे ही स्वाभाविक बाब आहे. पण जोना बेली आणि जॉन माल्कम अशा परकीयांनीही देवी अहिल्या मातेचे गुणगान गाणे ही त्यांच्या निरपेक्ष प्रशासनाची निखळ पावती आहे. वा, धन्यवाद. म्हणजे पुष्पामध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्या, ओव्हरऑल अहिल्याबाईंनी कशा पद्धतीने समाजकार्य केलं, कशा पद्धतीने त्या राजकारणी, एक उत्तम राजकारणी होत्या, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या लेखातून घेतला आणि बरोबर. अतिशय सुंदर असा लेख लिहिला गेलेला आहे. म्हणजे केवळ भारतीयांनी नाही तर भारताच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेणं आणि त्यांच्याविषयी लिहून ठेवणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी बाब आहे. आणि तुम्ही हा लेख आपल्या सगळ्या श्रोत्यांसमोर इथे सादर केलात, त्यामुळे आचार्य 90 FM वतीने मी तुमची पुन्हा पुन्हा खूप खूप आभारी आहे. तर श्रोते हो, धन्यवाद कोमल. खरं तर या लेखाचं श्रेय जातं ते अश्विन खरेजी यांना, संपादक जे आहेत जे आपले. संपादक आहेत श्री सर्वोत्तम या मासिकाचे. इंदौर मध्य प्रदेशमधून हा अंक निघतो आणि सुमित्राताईंचं या अहिल्यादेवींविषयीचं संशोधन कार्य आणि पुस्तक लिहिलेलं. नक्कीच. खरंच ही सगळी सुंदर माहिती होती आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली, आमचा हा विशेष उपक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी तुम्ही आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये अर्थात अहिल्याबाईंना त्रिवार अभिवादन करून मी आरजे कोमल पुष्पा मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.